मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भातला शासन आदेश आज केंद्र शासनाकडून जारी करण्यात आला। केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्र शेखावत यांनी त्या शासन आदेशाची प्रत ही राज्याचे मंत्री उदय सामंत यांच्या सुपूर्द केली। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबतचं स्वप्न साकार झाल्यानं सामंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले। त्यामध्ये हा दर्जा जरी मंत्रिमंडळाने दिला असला तरी त्याची अधिसूचनाच निघालेली नाही किंवा त्याबद्दलचे जे काही शासन निर्णय किंवा जो तपशील आम्ही मागतोय तो आपल्या राज्याकडे उपलब्ध नाही। आणि याला गेल्या 2-3 दिवसात जो वेग आला याबद्दल मी नवीन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचं अभिनंदन करतो। सगळं काय आहे हे पाहण्यासाठी या तडफदारपणे त्यांनी काम केलं। बरेच वर्षानंतर एखाद्या बातमीवरती इतक्या वेगाने कारवाई झाली, कृती झाली, याचा आम्हाला आनंद आहे। प्राकृतला दर्जा न देता मराठीला देणं म्हणजे मधला टप्पा घालणं आहे। त्यामुळं एका अर्थाने हे इष्टपत्ती समजतो मी, उशीर झाला असेल ती। आत्ता आपल्याला महाराष्ट्री प्राकृत आणि मराठी भाषा या दोघांसाठीही काम करणं शक्य होईल। पण ही एक अत्यंत महत्त्वाची उपलब्धी आहे यावेळेला की मराठी भाषेची जी अगोदरची आवृत्ती म्हणतो आपण महाराष्ट्री प्राकृत, तिलाही दर्जा मिळाला आणि तिच्याबद्दलचं काम आम्ही आधीच सुरू केलेलं आहे। हायस्कूलमध्ये माध्यमिक उच्च माध्यमिकमध्ये आपण महाराष्ट्री प्राकृत नावाचा विषय इंट्रोड्यूस केलेला आहे। आजची आपली जी मराठी भाषा आहे ती आणि आपली पूर्वज असणारी प्राकृत, महाराष्ट्री प्राकृत या दोघांचं काम महाराष्ट्र शासनाच्या वतीनं फार चांगल्या रीतीनं केलं जाईल आणि त्याला महाराष्ट्राची जनता पाठिंबा देईल अशी माझी अपेक्षा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।